महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या नामांतरावरून वाद उफाळला असून ठाकरेंच्या शिवसेनेकडून नव्या नामांतरास विरोध करण्यात आलाय। त्याच पार्श्वभूमीवर आमदार मिलिंद नार्वेकर आणि शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांनी विरोध दर्शवत आपली बाजू मांडली। त्यामध्ये मिलिंद नार्वेकरांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली। तर अजय चौधरी यांनी मुंबई लोढाची झाली आहे असं म्हणत मराठी जनांना साथ घातली। आता ठाकरेंच्या शिवसेना विरोधावर विचारलं असता मंगल प्रभात लोढा यांनी भूमिका स्पष्ट केली। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिकृत पत्र लिहून ब्रिटिश काळातील किंग एडवर्ड मेमोरियल हे नाव बदलून भारतीय संस्कृतीनुसार कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असे करण्याचे सुचवले। विशेष म्हणजे नवीन नावातूनही केईएम हे संक्षिप्त रूप कायम राहील असा दावा लोढा यांनी केला। या प्रस्तावाला पालिकेच्या आरोग्य समितीने मंजुरी दिल्याची माहिती समोर येताच वादाला तोंड फुटले। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सुचवलेल्या नवीन नावाच्या प्रस्तावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे। तर या विरोधात रस्त्यावरच्या लढाईची हाक देखील देण्यात आली। त्यावर आता लोढा यांनी उत्तर दिलं। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।